हॅलो मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे सिंगल डेटचा, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आज दाखवणार आहे, की सिंगल डेटकडून तुम्ही सर्व्हिसेस घ्यायला पाहिजे का नाही? आणि त्याच्यामध्ये खूप जण लोकं असे आहेत, ज्यांनी लोन घेतलेलं असतं आणि अशा लोन च्या केसेस बऱ्याच असतात, ज्या केसमध्ये जे बँकर्स असतात किंवा क्रेडिटर्स असतात, ते लोकं कॉल करतात कंटिन्युअसली आणि तुमच्याकडून कलेक्शन करत असतात आणि तुम्हाला प्रेशराईज करत असतात, की तुम्ही एक मिनिमम अमाउंट एवढी भरा वगैरे. आणि आज प्रत्येकाची परिस्थिती ही रेग्युलर पेमेंट्स करण्याची नसते. कारण की कोविडच्या काळामध्ये बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या, कोणाचे जॉब्स वगैरे खूप प्रॉब्लेम आले, काहींची सॅलरी हाल्फ झाली आणि काहींचे बिझनेसेस ठप्प झाले. तर अशा केसमध्ये बँका मात्र त्यांच्या ज्या कलेक्शनचं त्यांचे जे टार्गेट्स होते, त्याच्यावरती मात्र बँका काही बऱ्यापैकी ह्या खूप अग्रेसिव्हली त्यांनी कलेक्शन करण्यावरती भर दिला. आणि अशा केसेसमध्ये बऱ्याच अशा बँका आहेत, विशेष करून काही बँकांनी हे मॉरेटोरियम पण दिलं होतं. पण ते मॉरेटोरियम आर-बी-आयच्या गाईडलाईन्सनुसार काही महिनेच होतं. 3 महिने किंवा 6 महिन्याच्या कालावधीसाठी त्यांनी मॉरेटोरियम दिलं. पण मॉरेटोरियमचा जो ऑप्शन होता, हा ऑप्शन म्हणावा तितका लोकांना त्याचं खूप बेनिफिट झालंय असं काही नाहीये. कारण की मॉरेटोरियममध्ये बँकांनी किंवा एन-बी-एफ-सी ज्या काही आहेत त्यांनी इंटरेस्ट रेट मात्र वाढवले आणि फक्त तेवढ्या महिन्यांपुरतं त्यांनी फक्त ई-एम-आय त्यांनी पॉज केले होते. तर अशा केसमध्ये हे खूप इम्पोर्टंट आहे, की आपण जेवढं आपलं जो बॅकलॉग तयार झालेला असतो, अशा केसमध्ये बँका आपलं काही ऐकून घेत नसतात आणि त्या केसमध्ये तुम्ही तुमचा जॉब आहे, नाहीये किंवा तुम्हाला सॅलरी हाल्फ झाली आहे का फुल चालू आहे किंवा तुमच्यावरती काय परिस्थिती आहे, हे बँक ऐकून घेत नाही आणि ते फक्त आणि फक्त तुमच्या मागे कलेक्शनसाठी लागलेले असतात. अशा केसमध्ये तुम्हाला जर एक ब्रीथिंग स्पेस पाहिजे असेल किंवा एक त्याच्यातून रिलीफ हवा असेल, तर त्यासाठी आज मार्केटमध्ये अशा बऱ्याच कंपनीज आहेत, की ज्या तुम्हाला त्यांच्या प्रॉपर सर्व्हिसेसच्या माध्यमातनं तुम्हाला तुमचा ई-एम-आयचा बर्डन कमी करून देते किंवा अ, ई-एम-आयचं बर्डन तर कमी करून देते आणि तुम्हाला एक प्रॉपर सर्व्हिस आणि गाईडन्स मिळतो त्या कंपन्यांकडनं, ज्याच्या थ्रू त्यांच्याकडे लीगल टीम असते प्रॉपर आणि त्यांना सगळे लॉज माहीत असतात, कन्झ्युमर लॉज काय आहेत किंवा जे लोकं जे क्रेडिटर्स आहेत, ते लोकं जे काही असतात कारण की जे कलेक्शन करणारे एजन्सीज असतात किंवा बँक जे असतात, जर तुम्ही मोर दॅन 3 मंथ्स जर तुम्ही म्हणजे पेमेंटच केलं नाही, तर ते तुम्हाला सांगतात की तुमची केस डिफॉल्टरमध्ये जाईल. मग परत तेही नाही केलं तर ते म्हणतात तुमचा सिबिल इम्पॅक्ट होईल. तुम्ही लवकरात लवकर पैसे भरा. मग त्याच्यानंतर तुम्हाला ते सांगतात की काही करून कुठूनही मॅनेज करा, पण भराच. तर त्या केसमध्ये कंपनी तुम्हाला बँक्स जे असतात, ते तुम्हाला सारखं थ्रेट क्रिएट करत असतात, भीती क्रिएट करत असतात. त्याच्यामध्ये तुम्ही घाबरून जाता आणि तुम्ही जर अशा केसमध्ये अ, तुम्हाला हे जे काही कंपनी असतात, ते तुम्हाला स्ट्रेस क्रिएट करतात एक प्रकारचं आणि कंटिन्यू कॉल जे तुम्हाला येतात, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या डे टू डे याच्यामधलं रूटीन जे असतं, ते डिस्टर्ब होऊन जातं. बरोबर आहे? आणि अशा केसमध्ये तुम्हाला काही पर्याय राहत नाही. कारण की अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एकदम हतबल झालेले असतात, की आता करायचं काय? तर सिंगल डेट नावाची एक कंपनी आहे. सिंगल डेट जे काही आहे, तर हे याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे, की हे काय करतात नेमके आणि ह्याचा तुम्हाला खरंच फायदा होऊ शकतो. होऊ शकतो का? याचं तुम्हाला उत्तर आजच्या व्हिडिओमधून मिळेल आणि नेमकं सिंगल डेटकडून सर्व्हिसेस नेमक्या जर घ्यायच्या आहेत, तर हे कोणासाठी फायदेशीर ठरेल, हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता सिंगल डेटबद्दल थोडंसं मी त्याची वेबसाईट ऑलरेडी ओपन करून ठेवली आहे. इथे बघा, फीलिंग स्ट्रेस्ड बाय युअर डेट्स, harassing calls from creditors, missing EMI payments, want to be debt free, looking for debt settlement, pending legal actions due to your debts. हे सगळ्या क्वेशन्सचे आन्सर्स त्यांच्याकडे आहे. डेट सोल्युशन. कॉन्टॅक्ट अस. त्यांनी कॉन्टॅक्ट फॉर्म दिलेला आहे. इथे Google रेटिंग दिलेलं आहे. त्याचा रिव्ह्यू दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे त्यांनी त्यांचं ओव्हरऑल क्रेडिबिलिटी काय आहे म्हणजे कुठल्या प्रकारे त्यांचं काय सध्या कुठल्या लेव्हलला आहे म्हणजे कंपनी सध्या कुठे स्टँड करते हे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती दिलंय. पण खरंच वेबसाईटला दिलेलं जे काही आहे ते खरंच कंपनी सर्व्हिसेसमधून देते का? हा पण एक खूप मोठा अ, सवाल असतो किंवा प्रश्न असतो प्रत्येकाच्या माइंडमध्ये, की सिंगल डेट थ्रू आपल्याला कसं काय मदत मिळेल किंवा काय करतील ते? तर त्यांनी काही टेस्टिमनी पण इथे दिलेले आहेत बघा, वेगवेगळ्या. यांच्या डायरेक्टली ह्या ॲक्चुअल कस्टमर्सचे त्यांनी व्हिडिओ इथे अपलोड केलेले आहेत. प्लस त्यांनी इथे काही Google रिव्ह्यूज टाकलेले आहेत आणि खाली त्यांचा सगळा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर कंपनी ही जी आहे, ही मुंबई बेस्ड आहे. त्यांनी इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. प्लस तुम्ही जर इथे त्यांना इन्क्वायरी फॉर्म टाकला, तर ते तुम्हाला कॉल बॅक करतील. तर मी तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया देतो, की सिंगल डेट कशाप्रकारे काम करते. तर सिंगल डेट जे काही आहे, हे बेसिकली एक टीम आहे. म्हणजे एक प्रॉपर कंपनीच त्यांनी फॉर्म केलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्याकडे
लीगल टीम, डॉक्युमेंटेशन टीम आणि सगळे लीगल ॲडवायझर्स आहेत, की जे प्रॉपर एक कन्झ्युमरच्या साइडने म्हणजे थोडक्यात तुम्ही एखादा वकील लावला, तर तो वकील तुम्हाला जसं केस लढवण्यासाठी मदत करतो, कुठल्याही प्रकारची. समजा एखादी तुमची जमिनीची केस चाललेली असेल किंवा तुमची एखादी कोर्टामध्ये कुठल्याही वेगळ्या टॉपिकशी रिलेटेड एखादी केस असते. त्या केसमध्ये वेगवेगळे मॅटर असतात. त्या पद्धतीनेच हे जे काही सिंगल डेटवाली जी टीम आहे, ही फक्त आणि फक्त स्पेशलाइज्ड आहे तुमच्या डेट रिलेटेड इश्यूजवरती ते तुम्हाला सोल्युशन देण्यासाठी ही टीम यांची म्हणजे त्यांनी तैनात केलेली आहे. या टीममध्ये ते लोकं त्या लोकांना सर्व प्रकारचे लॉज वगैरे त्या लोकांना माहिती आहे, की कुठल्या पद्धतीने आपण एक जो क्लायंट आहे किंवा ज्याच्यावरती डेट आहे त्याला आपण कसं वाचवू शकतो त्यातून. तर ते तुम्हाला सोल्युशन प्रपोज करतात. त्या केसमध्ये सगळ्यात पहिले जर तुम्ही यांच्यासोबत जर कॉल तुमचा अरेंज केला, तर ते तुम्हाला पहिले विचारतील, की तुमचा टोटल खर्च आता किती आहे? तुमचं इन्कम किती चालू आहे? आणि तुम्ही तुमचे टोटल खर्चाव्यतिरिक्त तुमचे ई-एम-आय किती चालू आहेत बँकांसोबत? कुठल्या बँक किंवा क्रेडिटर बरोबर तुमचे ई-एम-आय तुम्हाला पे करायला लागतं मंथली. तर त्याच्यानुसार ते एनालिसिस करून तुम्हाला एक सर्टन अमाउंट कॅल्क्युलेट करून सांगतील, की तुम्ही तुमच्याकडून एक साधारण उदाहरणच द्यायचं झालं तर समजा एखाद्या व्यक्तीचा ई-एम-आय 30,000 चा चालू आहे. तर ते तुम्हाला तुमचे खर्च वगैरे वजा करून आणि तुमच्या इन्कमनुसार ते तुम्हाला सांगतील, की 30,000 च्या जागी आम्ही तुम्हाला जर 15,000 ई-एम-आय कमी करून दिला आणि तुम्ही 15,000 दर महिन्याला पे करू शकता का? तर ते तुमची एक फिजिबिलिटी फॅक्टर बघतील, की तुम्हाला किती पॉसिबिलिटी होते. त्यानुसार ते तुम्हाला सोल्युशन देतील, की आम्ही तुमचा एवढा-एवढा ई-एम-आय कमी करून देतो. जो ई-एम-आय तुम्हाला बँकेला पे न करता तुम्हाला आमच्या म्हणजे सिंगल डेटला पे करावा लागेल. आम्ही आमच्या साइडने तुमचे जेवढे काही क्वेरीज आहेत किंवा जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला जर हॅरेसमेंटचे कॉल्स येत असतील बँकेकडनं, तर ते आम्ही आमच्या साइडने त्यांना उत्तरं देऊ. तुम्हाला जर लीगल नोटीस आली असेल, तर त्याचं उत्तर आम्ही देऊ. तुम्हाला तुमचे सगळे कॉल्स बंद होतील. अशा पद्धतीने ते करतात. मग ते तुमचे कॉल्स कसे काय बंद करतात? तर त्या केसमध्ये तुम्हाला कंपनी जी सिंगल डेटवाली जी टीम आहे, ती तुम्हाला पूर्ण सगळे तुम्हाला नंबर प्रोव्हाईड करते. त्यांचा लँडलाईन नंबर, त्यांचे लीगल एडवायझरचा नंबर, त्यांचा पूर्ण टीमचा नंबर म्हणजे प्रत्येक तुम्हाला एक अकाउंट मॅनेजर असतो. तर तुम्ही तुमच्या साइडने तिथे कॉल डायव्हर्ट करू शकतात आणि तुम्हाला जर कुठल्याही बँकेचा किंवा क्रेडिटरचा कॉल आला पैसे मागण्यासाठी, की तुम्ही भराच पैसे. तर अशा केसमध्ये तुम्हाला एक लीगल प्रोटेक्शन मिळतं आणि त्या केसमध्ये तुम्ही त्यांना सांगू शकता, की तुम्ही आमच्या लीगल एडवायझरशी बोला. माझ्या ॲडव्होकेटशी बोला, असं तुम्ही त्यांना सांगू शकता आणि त्या केसमध्ये सिंगल डेटची जी टीम आहे, ती पूर्णपणे तुमच्यासाठी तुमची वकिली करून त्या पद्धतीने तुम्हाला मदत करते आणि तुम्हाला जो काही कंपन्यांचा म्हणजे बँकांचा जो काही किंवा क्रेडिटर्सचे जे काही कॉल्स असतात, त्या केसमध्ये तुम्हाला एक लीगल प्रोटेक्शन मिळतं. त्या केसमध्ये तुम्हाला सिंगल डेट हे शाश्वती देतं, की तुमचं सिबिल रेकॉर्ड खराब होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तुम्ही प्रॉब्लेममध्ये जाणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. असं तुम्हाला सिंगल डेट एक शाश्वती देत असतं. तर मी तुम्हाला याच्यामध्ये काय तर सॅम्पल त्यांचे जे काही सर्व्हिसेस आहेत त्याचे मी तुम्हाला एक हे दाखवतो. तर तुम्ही जर इनिशियली त्यांना इन्क्वायरी दिली, तर ते तुम्हाला एक मेल टाकतील, की "थँक यू फॉर युअर इन्क्वायरी. वी वूल्ड कॉन्टॅक्ट यू सून. मीनवाईल प्लीज फाइंड द लिंक ऑफ आवर सर्व्हिसेस हिअर." असं ते तुम्हाला मेल टाकतील. त्याच्यानंतर तुम्हाला सेपरेटली त्यांचं जे काही ईमेल कम्युनिकेशन जेवढं काही आहे ते खूप त्यांनी तत्पर आणि खूप प्रॉम्प्ट सर्व्हिस तुम्हाला मिळेल सिंगल डेटकडनं. आणि तुम्हाला एकदम प्रॉपर फॉर्मॅटेड आणि ड्राफ्टेड ईमेल्स त्यांच्याकडून मिळतील. ज्याच्यामध्ये ते तुम्हाला सर्व काही त्याच्यामध्ये त्यांच्या गाईडलाईन्स असतात. इथे बघा ग्रीटिंग्स फ्रॉम सिंगल डेट. वन ऑफ आवर सोल्युशन्स दॅट सिंगल डेट इज ऑफरिंग इज अ पेमेंट प्लॅन that will let you pay off all your unsecured debts in one affordable rate. This is called a debt management plan, which is म्हणजेच DMP, which single debt will set up and manage with all your creditors. This debt management plan is for unsecured debts, which are debts that have not been secured against your properties or assets. Typical examples are personal loans, credit card, education loans, and bank overdrafts. इथे त्यांनी त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल क्लॅरिटी दिलेली आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड विथ ई-साइन ते एक Zoho साइन नावाचं एक टूल वापरतात. त्याच्या थ्रू ते तुम्हाला सगळे काही डॉक्युमेंट्स जे काही ई-सायनिंगसाठी लागत असतात. म्हणजे त्यांची एकदा तुम्ही सर्व्हिस घेतली, तुम्ही त्यांना पेमेंट केलं, की ते त्यांच्या सर्व्हिसेस इनिशिएट करतात आणि अशा पद्धतीने तुम्हाला सगळे एकामागे एक ईमेल्स ते तुम्हाला पाठवतील, की प्रॉपर त्यांचं सगळं Zoho साइनच्या थ्रू ते सगळं काही त्यांची प्रोसेस करतात, की तुमचा क्रेडिट मॅनेजर कोण आहे, तुमचा लीगल एडवायझर कोण आहे, वगैरे, वगैरे. सगळं काही तुम्हाला ईमेल थ्रू कम्युनिकेशन करतात. इव्हन ते तुम्हाला हे सुद्धा रिकमेंड नाही करत, की तुम्ही WhatsAppमधून कम्युनिकेशन करावं. कारण की त्यांच्याकडे सगळे कॉल्स रेकॉर्ड ते करतात त्यांच्या साइडला, जेणेकरून त्यांच्याकडे लीगल डॉक्युमेंट आणि प्रूफ राहतील. आणि तुमच्या अगेन्स्ट जर त्यांना जर समजा काही स्टँड घ्यायचा असेल त्यांना जर क्रेडिटरच्या अगेन्स्ट जर स्टँड घ्यायचा असेल, तर त्या केसमध्ये ते तुम्हाला त्या पद्धतीने हेल्प करतात. आता सिंगल डेटचं अजून एक तुम्हाला हे सांगतो, की तुम्ही जेव्हापासून याचे सर्व्हिसेस अवेल करता, तर त्यांची टीम खूप मोठी आहे
आणि तुम्हाला प्रत्येक याचा खूप वेळोवेळी कॉल येईल आणि तुम्हाला त्या पद्धतीने एक ब्रीथिंग स्पेस आणि एक रिलीफ मिळेल. जर तुमचे खूप मोठे ई चाललेले आहेत आणि तुम्हाला जर समजा काही टाईम बाय करायचा असेल, की समजा बऱ्याचदा असं होतं, की भलेही तुमचे इन्कम चालू झाले असतील किंवा कोणाची सॅलरी किंवा बिझनेस परत जर पूर्ववत होत असेल पोस्ट कोविड आत्ताच्या काळामध्ये, तर अशा केसमध्ये इमिडिएटली पॉसिबल होत नाही सर्वांना, की जेवढे काही मागचे पेंडिंग ई-एम-आय असतील ते सगळ्यांना इमिडिएटली पे करणं. पण अशा केसमध्ये बँक हे कधीच ऐकत नाही. तर जे बँक असतात किंवा एन-बी-एफ-सी असतात ते तुम्हाला टोटल भरायलाच लावतात. विशेष करून कोटक बँक किंवा काही बँक जे आहेत ते खूप स्ट्रिक्ट आहेत अशा केसमध्ये आणि जे काही हॅरेसमेंट कॉल्स येतात किंवा जे काही लोकं कलेक्शनसाठी कॉल करतात, हे लोकं तुम्हाला एक प्रकारची धमकी देतात, थ्रेट क्रिएट करतात. आम्ही घरी येऊ, तुम्हाला त्रास देऊ किंवा तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होईल वगैरे, वगैरे. बरेच काय-काय ते तुम्हाला धमकी देतात. तुमचा सिबिल रेकॉर्ड खराब होईल. अशा केसमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारे घाबरून जाण्याचं कारण नाहीये. कारण की कोणीही लोन घेतलेलं असतं याचा अर्थ असं नाहीये, की तुम्ही कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला आहे किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचा क्राईम केलेला आहे. तर उलट तुमची बाजू ही जेन्युइन बाजू असते. एवढंच असतं, की तुम्हाला लीगल गोष्टी माहीत नसतात किंवा कुठल्याही प्रकारचं ॲक्ट किंवा एक प्रकारे लीगली कशा प्रकारे आपण टॅकल करू शकतो हे आपल्याला ते माहीत नसतं. तोच एक सपोर्ट तुम्हाला सिंगल डेटकडून मिळतो. कारण की त्यांना कन्झ्युमर राइट्स माहीत असतात, लॉज माहीत असतात आणि कशाप्रकारे बँका पण कशाप्रकारे काम करतात किंवा एन-बी-एफ-सी कशाप्रकारे काम करतात. त्यांचे लीगल राइट्स काय आहेत? त्यांच्या साइडने ते कुठल्या गोष्टी करू शकतात लीगली आणि कुठल्या नाही करू शकत आणि तुम्हाला कुठल्या गोष्टींचं ते एक प्रकारे थ्रेट क्रिएट करतात, याच्यावरती उत्तरं देण्यासाठी तुम्हाला सिंगल डेट काम करतं. तर अशा केसमध्ये तुम्हाला सिंगल डेटचा जर सर्व्हिस घ्यायची असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही बिनधास्तपणे सिंगल डेट मी तुम्हाला रिकमेंड करेल, की डेफिनिटली तुम्ही याची सर्व्हिस घ्या. हा तो विषय एन-बी-एफ-सीचा आणि बँक साइडचा. बऱ्याचदा मनामध्ये अशी भीती तयार होते, की मी जर सिंगल डेटची सर्व्हिस घेतली, तर मला बँक काही प्रॉब्लेम क्रिएट करेल का? किंवा एन-बी-एफ-सी काही प्रॉब्लेम क्रिएट करेल का? तर अशा केसमध्ये घाबरण्यासारखं काहीही नाहीये. कारण की तुम्ही अ, बँक बँकला जे काही तुम्ही सांगत असता, त्या केसमध्ये बँक ही तुम्हाला नेहमी फिरवायचं काम करत असते किंवा ते तुम्हाला नेहमी एक काहीतरी तुम्हाला ते त्यांच्याकडून नाहीचाच पाडा असतो, की हे होऊच शकत नाही. तुम्ही काही करून मॅनेजच करा. असंच असतं आणि बँक हे कधीच तुमचे रिझन्स ऐकून घेत नाही. कारण की ते तुम्हाला एक म्युच्युअल सोल्युशन देत नसते बँक. तुम्ही जर त्यांना मागितलं, की माझं ई-एम-आय पॉज करा, मला तुम्ही ई-एम-आय रिड्युसिंग ई-एम-आय द्या किंवा मॉनिटोरियम द्या. तर बँक तुम्हाला सांगेल, की असं आमच्याकडे काहीच होऊ शकतच नाही. कारण की आम्हाला वरून तसे आदेश नाहीयेत. आणि तुम्हाला फक्त आणि फक्त ते तुमच्याकडून कलेक्शन करण्याच्या मागे ते असतात. तुम्हाला त्यांच्याकडून दुसरं कुठलं सोल्युशन मिळणार नाही आणि दर महिन्याच्या महिन्याला ते त्यांच्या तारखेनुसार टार्गेट कंप्लीट करण्याच्याच मागे असतात. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही मिळणार नाही. पण जसं तुम्ही सिंगल डेट किंवा कुठलीही डेट मॅनेजमेंट कंपनीकडे अप्रोच कराल, तुम्हाला इमिडिएटली कंपनीचे अ, कंपनीचे नाही, एन-बी-एफ-सी किंवा बँकांचे तुम्हाला कॉल्स येतील. ते कॉल्स तुम्हाला याच्यासाठी असतील, की त्या एन-बी-एफ-सी किंवा अ, अ, मी इथे त्यांना क्रेडिटर म्हणेल. हे जे क्रेडिटर्स असतात, हे क्रेडिटर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतील, की सिंगल डेटकडून तुम्ही सर्व्हिस घेताय, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्हाला एकतर ते क्रेडिटर असं सांगतील किंवा ते तुम्हाला असं सांगतील, की सिंगल डेट अतिशय म्हणजे ते बिलकुलच चांगले नाहीयेत किंवा तुमचं काय त्याच्याने काय तुम्हाला काही फायदा होणार आहे का? कारण की तो शेवटी पैसा तुम्ही सिंगल डेटलाच देताय. सिंगल डेट काय आम्हाला देणार नाहीये. तुमचा शेवटी हप्ता जो चुकतोय तो चुकतोच आहे. तर तुम्ही सिंगल डेटला पैसे देण्याऐवजी तुम्ही आम्हाला पैसे द्या. तुम्ही त्यांना कशाला देताय? किंवा तुमचं तर काय सिबिल तर काय लगेच इम्प्रूव्ह होणार आहे असं काही नाहीये. मग तुम्ही सिंगल डेटला काय देताय? सो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे ते त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतील. तुमच्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतील, की तुमची सॅलरी किती आहे? किती इन्कम चालू आहे? तुमची बँक स्टेटमेंट आम्हाला पाठवा. मग तुम्ही किती हप्ता मॅनेज करू शकता आम्हाला सांगा. जर तुम्ही तिकडे एवढे पैसे पे करताय, तर मग तुम्ही आम्हाला का नाही करू शकत? ते तुम्हाला अ, त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतील. परंतु अशा केसमध्ये कुठेही भाळून न जाता किंवा हुरळून न जाता अ, अशा कुठल्या म्हणजे एकदम इमोशनल डिसिजनमध्ये जाऊ नका, की बँक तुम्हाला सांगते म्हणजे क्रेडिटर तुम्हाला सांगतोय, की तुम्ही असं करा, सिंगल डेट चांगलं नाही किंवा डेट मॅनेजमेंट कंपनीकडे जाऊन काय उपयोग आहे का? शेवटी तर तुम्हालाच फेस करायचे आहेत तुमचे प्रॉब्लेम जे काही आहेत ते. उद्या तुम्हाला कोर्टात बोलावलं तर सिंगल डेट येणार आहे का तुमच्या जागी? असं तुम्हाला खूप प्रश्न करतील. त्या केसमध्ये तुम्हाला फर्म राहणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे, याच्यावरती तुम्ही सिंगल डेटला किंवा डेट मॅनेजमेंट प्लॅनरला जर नेमलेलं असेल, तर त्या केसमध्ये ते काम तुम्ही त्यांना करू द्या. तुम्ही तुमच्या साइडने
ती वकिली करू नका. तुमची वकिली करायला जर तुम्ही सिंगल डेटला किंवा इतर कुठल्या कंपनीला पैसे दिलेले आहेत, तर ते काम ती कंपनी करेल. त्या केसमध्ये तुम्ही बँकेला जर क्रेडिटरचा जर तुम्हाला कॉल आलेला असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही तुमची बाजू व्यवस्थित स्मार्टली त्यांना सांगा, की माझ्या साइडने ते पॉसिबल नसल्यामुळेच मी एक कुठेतरी आधार घेतलेला आहे. त्या केसमध्ये मला जर डेफिनिटली शक्य होत असतं, तर मी सिंगल डेटचा आधारच घेतला नसता. तर मला बँकेकडून काही सोल्युशन मिळत नाहीये किंवा मला बँकेकडनं मला हवं ती गोष्ट फिजिबलच होत नाही, पॉसिबलच होत नाहीये, हे मला बँक सांगते. तर तशा केसमध्ये मी काय करणार? जर तुम्ही आम्हाला प्रेशराईज करत आहात, तर तुम्ही आम्हाला तुम्ही जर कंटिन्युअसली हॅरेसमेंट कॉल करत आहात, तुम्ही आमच्या डे टू डे जे काही गोष्टी आहेत, आम्हाला काही आमचं कामही करू देत नाही, काहीच होत नाही. अशा केसमध्ये आम्ही करायचं काय? तर अशा केसमध्ये क्रेडिटरकडेही कुठलं उत्तर नसतं. ते त्यांच्याकडे वळवण्याचाच प्रयत्न करतात. तर हे कंप्लीटली तुमच्यावरती डिपेंड आहे, की तुम्ही किती फर्मली त्यांना या गोष्टी सांगता आणि त्या पद्धतीने तुम्ही त्यांना अ, ह्या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे सामोरं जाता हे पण खूप इम्पोर्टंट आहे. कारण की तुम्ही कुठल्याही डेट मॅनेजमेंट प्लॅनची जर सर्व्हिस घेतली आणि उद्या जर तुम्हाला बँक म्हटली, की ते तर म्हणजे बोगस आहेत, ते फेक आहेत, ते त्यांच्याकडे पैसे लुटायचंच काम करतायत, ते थर्ड क्लास आहेत. तुम्हाला बरेच काय बँकांकडनं असे वेगवेगळे शब्द ऐकायला मिळतील. त्या केसमध्ये कुठेही न डगमगता तुम्ही क्रेडिटरला प्रॉपर उत्तरांना सामोरं जा आणि ह्याच्याने कुठेही कुठला इम्पॅक्ट होत नाही. कारण की एनिवेज सिबिल इम्पॅक्ट झालेलंच असतं. तर अशा केसमध्ये इमिडिएटली बँकांना लगेच ई-एम-आय म्हणजे सिंगल डेट किंवा कुठल्याही क्रेडिट मॅनेजमेंट कंपनीकडचा सर्व्हिस बंद करून बँकेला ई-एम-आय देऊन तुम्ही वेगळ्या प्रॉब्लेममध्ये फसाल. तर अशा केसमध्ये जोपर्यंत तुमचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होत नाही, तोपर्यंत सिंगल डेट किंवा अशा इतर कुठल्याही कंपनीची सर्व्हिस घेणं हे कधी पण एक योग्य निर्णय आहे. आणि अशा केसमध्ये होप की मी तुम्हाला आतापर्यंत जेवढं काही सांगितलं कंपनीबद्दल वगैरे, तर ही माहिती तुम्हाला युजफुल राहो आणि तुम्हाला इथून पुढे जर कधीही तुम्ही जर कुठल्या प्रॉब्लेममध्ये फसलात, तुम्ही जर कुठलं तुम्हाला खूप मोठं डेट तुमच्यावरती असेल, तर अशा केसमध्ये तुम्ही तुमच्या साइडने फर्म राहा. कोणी तुम्हाला काही जेलमध्ये टाकत नाही किंवा काही नाहीये. आणि सिबिलचा राहतो विषय सिबिलचा. तर असा जर विचारच केला, की मला कधी लाईफमध्ये लोनच काढायचं नाहीये किंवा मला कधी परत मी घेणारच नाही, मी त्याच्या फंद्यातच पडणार नाही, तर डेफिनिटली सिबिल किंवा अशा कुठल्या गोष्टींची कोणालाही पर्वा तिथे डेफिनिटली राहत नाही. कारण की जर तुम्ही माइंडमध्ये हे फिअर ठेवून चाललात, की माझा सिबिल इम्पॅक्ट होईल, मग मी काय करणार? मला कधी भविष्यात लोनच मिळणार नाही. तर लोन जर काढायचंच नाहीये परत, तर त्या केसमध्ये सिबिलची खूप मोठी चिंता करून उपयोग नाहीये आणि सिबिलच हे खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला लोन मिळण्यासाठी असं काही नाहीये. तुमच्याकडे आज बरेच व्यवहार असे आहेत, की जे तुम्ही अ, असे बरेच क्रेडिटर्स आहेत, की जे तुम्हाला तुमच्या ओव्हरऑल वेगवेगळ्या ॲसेट्सवरती किंवा तुमची जी काही नेट वर्थ आहे त्याच्या बेसिसवरती पण तुम्हाला पैसे देतात आणि मार्केटमध्ये असे बरेच लोक आहेत आणि तुम्हाला सिबिल जर चांगलंच करायचं आहे, तर मी म्हणेल, की तुम्ही इन्कम तुमचा वाढवा, चांगला करा. लोन घेण्याऐवजी तुम्ही तुमचा इन्कम असा इतका स्ट्राँग करा, की त्याच्या थ्रू तुम्हाला तुमचा पैसा हा तेवढ्या मल्टिपल टाईम्समध्ये तुमचा ग्रो होईल आणि अशा ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करा, जेणेकरून तुम्हाला कधी कुठल्या लोन समोर भीक मागण्याची गरज पडलीच नाही पाहिजे. तर कारण की आज जेवढ्या कुठल्या एन-बी-एफ-सीज आणि बँक किंवा क्रेडिटर जे काही आज चालू असतात त्यांचे जे व्यवसाय आहेत, हा एक बिझनेस आहे. तो त्यांचा बिझनेस हा त्यांना आपण घेतलेल्या लोनमध्ये जे काही इंटरेस्ट असतात, आपण त्यांना जे रिपेमेंट करतो त्याच्यावरतीच त्यांच्या सॅलरीज आणि त्यांचं डे टू डे जीवन चाललेलं असतं. तर जेवढी आपली डिपेंडन्सी त्यांच्यावरती असते लोनसाठी, तेवढीच त्याहूनही डबल डिपेंडन्सी त्यांची आपल्यावर असते. त्यामुळे इथे कुठूनही घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण की ही गोष्ट म्युच्युअल असते आणि कंझ्युमर म्हणून आपल्याला राईट आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या सर्व्हिसेस अवेल करण्याचा. तर कुठेही घाबरून जाऊ नका. बी स्ट्राँग, बी फर्म आणि जस्ट डू इट. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच उपयोगी जे व्हिडिओ आहेत आणि जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत मी ते घेऊन येईल आणि तुम्हाला जर मराठी लँग्वेज व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या लँग्वेजमध्ये जर वीडियो हवा असेल तर तेही सांगा. अगर आपको हिंदी या कुछ और लैंग्वेज में वीडियो चाहिए तो वो भी आप मुझे बताओ। आई विल ट्राई टू आल्सो अपलोड वीडियोज़ इन अदर लैंग्वेजेस इफ यू वांट, अगर हिंदी में आप चाहते हो तो। तो थैंक यू गाइस, थैंक यू सो मच। सी यू नेक्स्ट टाईम. अगला व्हिडिओ सॉरी पुढचा एक चांगला व्हिडिओ कुठल्यातरी एक हेल्पफुल टॉपिकवरती मी घेऊन येईल. तोपर्यंत हॅव अ ग्रेट टाईम. थँक यू.